माझं नाव सौ अनघा आनंद इनामदार। आम्ही दरवर्षी हलते देखावे गौरी गणपतीसाठी खास विशेष करून करत असतो। वेगवेगळ्या देखाव्यामध्ये वेगवेगळ्या संकल्पना मांडली जाते, त्यामधून इतर लोकांना वेगवेगळे संदेश देतो। यावर्षी आम्ही किल्ले संवर्धन ह्याच्यासाठी केला आहे की आपले 12 किल्ले युनेस्कोमध्ये यादीत त्यांचे नाव आलेले आहेत। आणि 10 वर्षापासून आम्ही जे करत असतो त्यामध्ये गेल्या वर्षी आम्ही तुळजाभवानीचा देखावा सादर केला होता। त्याच्या आधीमध्ये कृष्णाची लीला केली होती, म्हणजे ज्यामधून मुलांना पण वेगवेगळ्या आध्यात्मिक आणि वैज्ञानिक इतर सगळ्याच विषयी त्यांना वेगवेगळ्या माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचतो होईल, हा संदेश आम्ही त्यांना देत असतो। किती वर्षापासून आपण देत आहोत? गेले 10 वर्षापासून आम्ही करतोय। तुम्हाला ही संकल्पना कशी कळली? किल्ले संवर्धन म्हणजे मुलांना आजकाल किल्ल्यांविषयी काही महत्त्व राहिलेलं नाहीये। किल्ल्यांवरती ते असं टाइमपास म्हणून फिरायला जातात किंवा तिथं काही वेगवेगळ्या करत राहतात ना, त्याच्यासाठी किल्ल्यांमधून आपण लोकांना सांगायचे की आपण ही जर परंपरा आपली जपली किल्ल्यांची, तर त्यामधून आपण आपल्या देशाला पण वेगळं काहीतरी ज्ञान देऊ शकू, मुलांना ज्ञान देऊ शकू। त्यासाठी हे किल्ले संवर्धन हा विषय आम्ही निवडलेला आहे। नमस्कार, माझं नाव आनंद नरहरी इनामदार। मी सध्या जनता कॉलनी शिवाला अपार्टमेंट येथे राहत असून आम्ही दरवर्षी गौरी गणपतीसाठी हलते देखावे सादर करत असतो। या आमचे 10 वर्ष झाले देखावे सादर होत आहेत। गेल्या वर्षी आम्ही आई तुळजाभवानीचा 3.5 शक्तिपीठ ह्याचा देखावा सादर केला होता। त्यानंतर आम्ही दौंडची काळभैरव यात्रा सादर केली होती, कृष्णाची लीला सादर केली होती, संतांचा महिमा सादर केला होता। यावर्षी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्यामुळं आम्ही किल्ले संवर्धन हा देखावा सादर केला आहे। हा किल्ला सादर करण्यामध्ये हा आमचा होममेड किल्ला आहे। या सर्व जे तुम्हाला कॅरेक्टर दिसतात ते आम्ही घरी तयार केलेले आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रामध्ये भरपूर असे किल्ले तयार केलेले आहेत, पण त्या किल्ल्यावर कुठलंही त्यांचं नाव नाहीये। पण आजकालची प्रेमिका किल्ल्यावर जाऊन आपलं प्रेम व्यक्त करतात आणि किल्ल्यावर नाव खराब करतात। त्यानंतर काही दारू पिणारे व्यक्ती असतात, ते किल्ल्यावर जाऊन कचरा तिथंच टाकून जाऊन दारू पितात। याच्यातून आम्हाला एकच संदेश द्यायचा आहे की किल्ल्यांचं संरक्षण झालं पाहिजे। त्यासाठी आम्ही काही लोक आपल्या महाराष्ट्रामध्ये अजूनही किल्ले संवर्धन करतात, हा एक आम्ही इथं कॅरेक्टर दाखवलेला आहे। काही मुलं सेल्फीच्या नादामध्ये पूर्ण दरीवर जातात, उडी मारतात आणि त्यांचा मृत्यू होतो, हे पण आम्ही कॅरेक्टरमधून दाखवलेलं आहे। तसंच छत्रपती शिवाजी महाराजांनी लोकांना पाणी पिण्यासाठी तलाव बांधले होते, पण या तलावामध्ये आजकालची तरुण पिढी शॅम्पूच्या पुढे घेऊन नाचत असतात आणि आंघोळ करत असतात। जरी पोहायला येत नसलं तरी पोहण्याचं नाटक करून एखाद्या विहिरीमध्ये त्यांचा जीव जाण्याचा संभव असतो, हा पण आम्ही या ठिकाणी सीन दाखवलेला आहे। आणि त्यानंतर मावळा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं संभाषण आहे। छत्रपती शिवाजींचा आम्हाला अभिमान आहे की त्यांनी आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये भरपूर किल्ले तयार केलेले आहेत। या किल्ल्यांना आपण जपलं पाहिजे, त्याचं संवर्धन केलं पाहिजे, हेच आम्ही या ठिकाणी आज आपल्या मुलांसाठी दाखवलेलं आहे। धन्यवाद। नमस्कार, माझं नाव आरोही आनंद इनामदार। मी इयत्ता 6वीत शिकत आहे। आम्ही हलते देखावे दरवर्षी साजरा करतो आणि मी माझा अभ्यास सांभाळून ट्युशन मॅनेज करून मी बाबांना मदत पण करते, पण काय नुकसान होतं। मी ह्या वर्षी हात बनवल्या, हातांना रंग दिला, टोप्या बनवण्यात आईला मदत केली, पण थोडे हात बनवताना थोडे हात वेगळे झालेत, पण काय नाही, मी पुढच्या वर्षी अजून इम्प्रूव्ह करेल आणि माझी हीच इच्छा आहे की महालक्ष्मीची कृपा आमच्यावर अशीच राहावी।